आता ब्रेकनंतर इतरही घडामोडी अगदी झटपट. मुख्यमंत्री असताना पहिल्या 2.5 वर्षात छत्रपती संभाजीनगरची आठवण झाली नाही. मात्र सरकार अल्पमतात गेल्यानंतर त्यांची नावं बदलण्याचा प्रयत्न केल्याची टीका उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली. पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेचं आज उद्घाटन होणार आहे. रुबी हॉल ते रामवाडी मार्गाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हीसीद्वारे पार पडेल. रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित साधारण 5.5 किलोमीटर मेट्रो सेवा जी ती आजपासून सुरू होणार आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवर महिनाभरासाठी मध्यरात्री वाहतुकीत बदल करण्यात आलेत. मेट्रो मार्गिकेसाठी गर्डर बसवण्याचं काम सुरू असल्यानं दररोज रात्री 11:55 ते पहाटे 5 या वेळेत बदल लागू असतील. नवी मुंबई महापालिकेने पर्यावरणपूरक शहराची संकल्पना राबवण्याच्या दृष्टीने 40 किलोमीटरचा नवा सायकल ट्रॅक करण्याचा निर्णय घेतला आणि याआधी महापालिकेने नेरूळ आणि वाशीत सायकल मार्गिका तयार केल्यात. आज आणखी नवीन सायकल मार्गिका तयार होऊन अधिकाधिक नवी मुंबईकरांना याचा लाभ घेता येणार आहे. नाशिक जिल्ह्यातील भूजल पातळीत मागील 5 वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक जलपातळीत घट झालेली आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी 10 तालुक्यांमधील पाणी पातळी 5 मीटरपेक्षा खाली असून यामध्ये नाशिक आणि निफाडसारख्या तालुक्यांचाही समावेश आहे. यामुळे येत्या काळात नाशिककरांसमोर जलसंकट अधिक गंभीर होण्याची चिन्ह आहेत. सौर कृषी वाहिनी योजना 2 अंतर्गत सौर ऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात 3715 एकर जागा महावितरणला मिळाली आहे आणि या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कमी दरात 800 मेगावॅट वीज जादा मिळणार आहे. जालना मुंबई जनशताब्दी रेल्वे हिंगोलीहून सोडण्याची हिंगोलीवासियांची अनेक दिवसांपासूनची मागणी अखेर मान्य झाली आहे. उद्यापासून हिंगोली ते मुंबई अशी जनशताब्दी एक्सप्रेस धावणार आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत या रेल्वेला हिरवा कंदील दाखवण्यात येणार आहे. सिडकोकडे आता संपूर्ण कोकण किनारपट्टीचा ताबा येणार आहे. कोकण किनारपट्टीवरील 1635 गावांच्या नियोजनाचा संपूर्ण अधिकार सिडकोला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे किनारा नियमन क्षेत्र, कांदळवनांचा विस्तीर्ण पट्टा, अभयारण्य, खार जमिनी, पाणथळीसह पश्चिम घाटातील जैवविविधता जी आहे ती समृद्ध असलेल्या या संवेदनशील विभागाचा सिडको विकास करणार आहे. महानगर गॅसने सीएनजीच्या दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. सीएनजीच्या दरांमध्ये प्रति किलो 2.5 रुपये कपात करण्याचा निर्णय महानगर गॅसने घेतला असून मुंबईमध्ये सीएनजीची किंमत प्रति किलो 73 रुपये 50 पैसे इतकी असेल. आजपासून हे नवीन दर लागू होणार आहेत. कल्याण रेल्वे स्थानकातून अयोध्येसाठी विशेष रेल्वे रवाना झाली आहे. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी या रेल्वेला हिरवा कंदील दाखवला असून 1,500 रामभक्त श्रीरामाच्या दर्शनासाठी रवाना झाले. अमरनाथमधल्या गावपाड्यातील रस्त्यांचं काँक्रिटीकरण केलं जाणार आहे. भाजप आमदार किसन कथोरे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता आणि आता सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे होणार असल्यानं नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न सुटणार आहे. देशभरात वंदे भारत एक्सप्रेसचं जाळं विस्तारण्यात येत असून आता मध्य रेल्वेवर आणखी 2 वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येत आहेत. मुंबई ते कोल्हापूर, इथून पुढे ते पुणे ते वडोदरा जाणारी वंदे भारत सुरू करण्याचं नियोजन करण्यात येत आहे. देशभरातील धार्मिक स्थळ आणि व्यावसायिक केंद्रांना वंदे भारत एक्सप्रेसने जोडण्याचं काम सुरू आहे. परदेशातील रस्त्यांवर धावणाऱ्या पॉड टॅक्सी आता वांद्रे कुर्ला संकुलातील रस्त्यांवरती धावताना दिसणार आहेत आणि या भागातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी वांद्रे ते कुर्ला दरम्यान या टॅक्सी चालवण्याचा निर्णय जो तो घेण्यात आला आहे. सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर हा प्रकल्प राबवला जाणार असून त्यासाठी 1016 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पालिकेच्या पिसेजल उदंचन केंद्रात ट्रान्सफॉर्मरला आग लागलेल्या आगीमुळे बाधित झालेली यंत्रणा आता पूर्ववत झालेली आहे. सद्यस्थितीत 3 ट्रान्सफॉर्मर सुरू होऊन त्या आधारे सर्व 20 पंप सुरू करण्यात आलेत. मंगळवारी 3ऱ्या ट्रान्सफॉर्मरवर आधारित पंप देखील पूर्ण क्षमतेनं सुरू झालेले आहेत. पाणी पुरवठ्यातील 15% पाणी कपात जी आहे ती महापालिकेकडून आजपासून मागे घेण्यात आली आहे. उसळमध्ये बॉयलर ट्यूबमध्ये बिघाड झाल्यानं 660 मेगावॅटचा प्रकल्प पुन्हा 1.5 महिना लांबणीवर पडला. दरम्यान बिघाड झालेला ट्यूबचा भाग नागपूरला तपासणीसाठी पाठवण्यात आला. सांगलीत हळदीला ऐतिहासिक विक्रमी दर मिळालाय. तब्बल 41,101 रुपयांचा दर राजापुरी हळदीला मिळालाय. सांगलीत बाजारपेठेतील आतापर्यंतच्या इतिहासातील हा सगळ्यात मोठा दर असल्याचं कृषी उत्पन्न बाजार समितीने सांगितलं. जळगावच्या रावेर तालुक्यात नुकतंच नवीन हळद काढणीचं काम सुरू झालंय. निघालेल्या ओल्या हळदीवर प्रक्रिया न करता बहुतांश शेतकरी विक्रीवर भर देतात आणि त्यामुळे यंदा हळद किमान 2000 क्विंटलपर्यंत भाव खाते.
आणि आता एक नजर टॉप 18 वर.